तर वाढत्या उन्हाचा फटका आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावरही बसू लागलाय। कडक तापमानामुळे भाजीपाल्याचं उत्पादन घटलंय। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे, त्यामुळे भाजीपाल्याचे दर झपाट्यानं वाढू लागलेले आहेत। फरसबीचे दर तर किरकोळ बाजारात 250 रुपये किलोपर्यंत पोहोचलेत। कोथिंबीरीच्या जुडीचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत। एपीएमसी मध्ये 20 ते 26 रुपये जुडी दर असलेली कोथिंबीर किरकोळ बाजारात 45 ते 50 रुपयांनी विकली जाते। याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। मी सध्या दादरच्या भाजीपाला मार्केट येथे आहे। हा किरकोळ भाजीपाला मार्केट आहे। इथे येण्याचं कारण म्हणजे सध्या भाजीपाल्याचे भाव जे आहेत ते प्रचंड कडाड्याचं पाहायला मिळतंय। जो उन्हाळा सध्या आपण बघतोय की 40शी पार गेलेला आहे, याच्यामुळं भाजीपाल्यावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवत असून आपण बघतोय की एपीएमसी बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक जी आहे ती कमी झालेली आहे आणि त्यामुळं परिणाम स्वरूप आता आपण बघतोय की भाजीपाल्याचे भाव जे आहेत ते वाढल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये प्रामुख्याने म्हणजे गवार असेल, फरसबी असेल आणि कोथिंबीर असेल हे मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळतंय। फरसबी किरकोळ बाजारामध्ये जवळपास 250 रुपये किलोवरती विकली जात असल्याचं पाहायला मिळतंय आणि गवार पण बघतोय की आपण गवार देखील 100-120 रुपये किलो जातोय आणि कोथिंबीरची जुडी एवढी कोथिंबीरची जुडी सर्वसामान्यांना 50 रुपयावरती घ्यायला लागते। एकंदरीत आपण बघतोय की प्रचंड हे ऊन वाढतंय, त्याच्यामुळं उत्पन्न जे आहे ते कमी प्रमाणात होतं, त्यामुळं आवक देखील घटल्याचं पाहायला मिळतंय आणि आवक घटल्यामुळं आपण बघतो की हा भाजीपाला जो आहे त्याचा महागला आहे। एकंदरीत टोमॅटो, कोबीचे भाव स्थिर जरी असले तरी उर्वरित जो भाजीपाला आहे फरसबी, गवार, वाटाणे, त्याच्यानंतर कोथिंबीर अशा ज्या गोष्टी आहेत रोजच्या जीवनात लागणाऱ्या यांचा भाव जो आहे तो वाढल्याचा पाहायला मिळतोय। फरसबी 250 रुपये किलो गेली आहे, तर गवार 100 रुपये आणि कोथिंबीरची जुडी 50 रुपयापर्यंत सर्वसामान्यांना घ्यावी लागते। त्यामुळं आता सर्वसामान्यांचं बजेट जे आहे ते कोलमडल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन कल्पेश सावर्डेकरांसह ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।